नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या भक्तिमय यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। नुकताच म्हणजे 17 मे 2026 पासून अधिक महिना सुरू झाला, ज्याचं अधिपत्य भगवान श्रीहरी विष्णूंकडे आहे आणि म्हणूनच हा महिना पुरुषोत्तम मास मलमास म्हणून ओळखला जातो। आपल्याकडे या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखतात। तर आता 15 जूनपर्यंत हा अधिकाचा महिना आहे। ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक महिना आला, त्यामुळे सध्या सुरू असलेला महिना हा अधिक ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातोय। आता अशातच 21 मे 2026ला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। तुम्हा सर्वांना हे माहितीच असेल की पुष्य नक्षत्र आणि गुरुवार जेव्हा एकत्र येतात तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि पुष्य हे नक्षत्र जे आहे ना, तर ते नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखलं जातं। आता अधिक मासामध्ये आलेला गुरुपुष्यामृत योग हा नक्कीच दुर्मिळ योग असणार आहे, कारण दर 3 वर्षांनी अधिक मास येतो, म्हणजे 3 वर्ष आपल्याला अधिक मासाची वाट पाहावी लागते। आणि या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी आता गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। अधिक मासातला हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे। तर या दिवशी केलेली सेवा उपासना नक्कीच आपल्या पुण्यसंचयामध्ये भर टाकणार आहे। तर या दिवशी आपल्याला फक्त भगवान श्रीहरी विष्णूंचीच नाही, तर अजून एका देवाची सेवा करायची आहे। एकत्रित सेवा आपण या दिवशी करणार आहोत। तर कुणाची? हरी आणि हरांची, म्हणजेच काय, भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर आपल्याला भोळ्या महादेवांची देखील सेवा उपासना करायची आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी म्हणजे 21 मे 2026ला गुरुवारच्या दिवशी सकाळी 6:05 पासून ते रात्री म्हणजे जवळपास त्याला आपण उत्तर रात्रच म्हणूया, तर उत्तर रात्री 2:49 पर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे। तर मग आपल्याला ही सेवा जी करायची आहे ती सकाळीही करायची आहे, संध्याकाळीही करायची आहे। तर पूर्ण सेवेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तेवढा नक्की बघा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अधिक मासामध्ये आलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या हार्दिक शुभेच्छा। हरिओम नमः शिवाय। धन्यवाद।